या लाईफ स्टोरीजमध्ये साधा लाईफ जर्नीज जे तू सदर चालवलेलं होतं, त्याच्यामध्ये कोणाकोणाच्या मुलाखती कव्हर केल्या असतो? मी अगदी देवेंद्रजी फडणवीस असतील त्यांच्यापासून ते मी जसं म्हणाले क्रिकेटर पण होते. त्यानंतर आय डोंट वॉन्ट टू नेम हिम. No problem. पण अनेक ॲक्ट्रेसेस म्हणजे सई ताम्हणकर पासून ते कोण आज महेश मांजरेकर सर असतील, शिवाजी साटम सर असतील, लिरिसिस्टमध्ये वैभव जोशीपासून गुरु ठाकूरचा इतका इन्स्पायरिंग प्रवास आहे, कमाल. नक्कीच. त्यामुळे असे अनेकांचे इंटरव्ह्यूज झालेत त्याच्यामध्ये. अगदी त्याच्यामध्ये नीना कुलकर्णी मी म्हणाले ना तसं की वेटरन ॲक्टर्स सचिनजी पिळगावकर असतील, अशोक सराफ मामा असतील, ह्या सगळ्यांचे अनुभव आणि तो जो खजिना आहे तो माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यांचे अनुभव सारखे मला आठवत असतात की अशोक मामांनी सांगितलं होतं की कसं पांडू हवालदार ह्या सिनेमामुळे त्यांचं आयुष्य बदललं. ते पासून संजय नारकर यांनी सांगितलं की कसं त्यांना एका रात्रीत त्या एका सिनेमामुळे त्यांना जे फेम मिळालं होतं, तर तेव्हा त्याच्यापूर्वी त्यांना बसायला पण जागा नव्हती. म्हणजे खुर्ची नाही मिळायची. पण त्या सिनेमानंतर त्यांना अक्षरशः प्रोड्युसरला कार घेऊन जावं लागलं. सो असे काही इतके अप्रतिम अनुभव आहेत माझ्याकडे आणि मला खूप काही शिकायला मिळतं. म्हणून मला कदाचित ना रोज प्रश्न पडतात ना, तुमच्यामध्ये जी क्युरिओसिटी असते लहानपणापासून, तुम्ही लहानपणी खूप बिनधास्त निर्लज्जपणे प्रश्न विचारता. हे काय आहे? ह्याला काय म्हणतात? हे कसं करतात? ह्याचं काय करायचं असतं? मला वाटतं ना, आज जेव्हा लोक मला विचारतात ना, की इतकी वर्ष तू करतेस तुला बोर का नाही होत? तर मला असं वाटतं माझ्यातलं ते जे क्युरियस मूल आहे ना, ते अजून पण जपलंय मी. आणि म्हणून मला रोज प्रश्न पडतात. आता इथून जाताना मी परत स्वप्नीललाही प्रश्न विचारणार आहे. हे काय असतं? आल्यावर पण मी विचारलं, अच्छा हे कोणतं हे चॅनल आहे? अच्छा इथे काय होतं? सो ते जर का तुम्ही सतत जिवंत ठेवलं, तर तुम्हाला तुमचं जे काम आहे ते कधीच बोरिंग वाटत नाही. नक्कीच. आहे की नाही?